विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अगदी अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना मात्र नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा माझा शोभाराजा या पावन भूमीमधून होऊन गेला. महाराजांना पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि पोहोचवतो मात्र पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी हाफिज क्रिकेट स्पर्धा अर्थात वडकी सुपर लीग 2025 चा थरार पर्व अगदी पहिलं आहे आणि या पर्व पहिल्यावरती सर्व खेळाडू राजांचा गर्व. पुन्हा एकदा स्वागत आहे खेळाडू राजांचं. मॅच ऑन होतीये, चौथी मॅच. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आनंद ढवळे गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. फंबल थोडेसे होत आहेत परंतु चेंडूला मित्रांनो रोखणं आज मात्र गरजेचं आहे. मॅच महत्वपूर्ण खरं तर दोन्ही टीमसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील आडव्या बॅटने फटका खेळलाय क्षेत्ररक्षक अलंग मार्केट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले. सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग बनवल्यात. धावांची चोरी इथे केलं देखील होत आहेत आणि त्याचबरोबर या चेंडूवरती धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्या 3 धावा या ठिकाणी येत आहेत. 3 धावांच्या मदतीने फलकाचा श्री गणेश होतोय. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत अगदी पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जारी आहे आणि याही चेंडूवरती 2 धावा आल्यात. क्षेत्ररक्षण करणं इथे खरं तर गरजेचं असेल. आनंद ढवळे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील. अगदी पीपीएलच्या माध्यमातून देखील कॅप्टन कूल बनलेत. अगदी 10 तारखेला त्याचं ऑप्शन देखील आम्हाला पाहायला मिळेल. त्या मॅचेस साठी देखील आनंद सरांना खूप खूप शुभेच्छा आमच्या देखील कडून असतील. त्यानंतरचे चेंडू पुन्हा एकदा इथे देखील आक्रमण पुन्हा एकदा होतोय. अगदी स्ट्राईक वरती सोमनाथ देखील होते. क्षेत्ररक्षण अगदी या ठिकाणी आपल्याला परत पाहायला मिळतंय. अगदी सिंगल मिळते या चेंडूवरती. 6 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. 6 रन्स ऑन द बोर्ड. अगदी चेंडू इथे खरं तर उरलेत. अजून 2 चेंडू या ठिकाणी उरलेत. प्रकाश ऑन स्ट्राईकला आहेत. प्रकाश सर एका बाजूला आणि स्ट्राईक वरती प्रकाश अगदी एका बाजूला या ठिकाणी आम्हाला खरं तर पाहायला मिळाले. चांगला फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अगदी कव्हरला आहेत. सिंगल मिळते याही चेंडूवरती. अगदी मोठा फटका आनंद ढवळे यांच्या विरोधात खेळणं महामुश्किल आहे. इथे देखील आक्रमण तर झालाय. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातोय झेल आणि खेळाडूची संपवला जातोय खेळ. विकेट आलाय. बॅटर बाद झालाय. एक मोठी विकेट खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. धनराज साठे कित्येक वेळा खरं तर या मॅच या टीम मधून खरं तर चमकत असताना आम्हाला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये एक जबरदस्त ड्राय देखील आम्हाला अगदी डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली होती. एक देखणी ड्राय त्यांच्या माध्यमातून देखील आली होती आणि त्यानंतर अगदी या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा मित्रांनो खेळ इथे संपला जातोय. धावफलकावरती 7 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. तर त्यानंतर एक गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळेल. वडकी सुपर जायंट्सचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. थोडीशी दुखापत आज जरी असली तर वाघ पुन्हा एकदा सज्ज होतोय. आदेश मोडक अगदी गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. दुसरं षटक आदेशांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गस्थ होतंय. अगदी आज दुखापत जरी असली तरी मात्र क्रिकेटचं वेळ खरं तर फार मोठं आहे. आदेश मोडक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील आक्रमण तर होतोय. चेंडू आणि चेंडू लॅड होणार आहे सीमारेषेच्या पलीकडे. लोबो फुलटॉस आलाय. फुलटोले जंगल प्रहार. षटकार चेरन. षटकार खरं तर प्रकाश यांच्या बॅट मधून येतोय. 13 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहेत. धावा वाचवणं इथून पुढे गरजेचं आहे. कशा प्रकारे कामकाज मैदानाच्या आतमधून इथून पुढच्या चेंडूंवरती आदेश मोडक यांच्या माध्यमातून केलं जातंय पाहणं गरजेचं आहे. कर्व टप्प्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक अगदी पुरुष एकदा धनराजसाठेंची फेकी. कधीच मित्रांनो इथे काय पाहायला मिळेल. संकेत सरांचं बोट अगदी आकाशाकडे जातं. बॅटर घरट्याकडे परतवणीचा प्रवास करेल. धनराज साठे यांची फेकी खरं तर कधी चुकताना मित्रांनो पाहायला मिळाली नाहीये. त्यांच्या विरोधात धावा बनवणे देखील महामुश्किलीचं काम आहे आणि इथे अगदी जर पाहिलं तर धावचित स्वरूपात बॅटर इथे तंबूच्या आशेला मोठी विकेट येते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक स्टार खेळाडू या ठिकाणी दाखल होत असताना बद्री राठोड खरं तर पाहायला मिळतोय.
14 धावा धावफलकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील आक्रमण होतोय. समोर खेळाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. अगदी वन बाउन्स क्लिअर करावा लागेल. फेकी होतीये आणि त्यानंतर धावा देखील पूर्ण होतील. याही चेंडूवरती खरं तर या ठिकाणी 2 धावा येतील. याची डोळा. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो 16 आणि रंगलाच गेलाय. अगदी बडकी सुपर लीग 2025 चा थरार 16. ते देखील मैदानाच्या आतमध्ये काय चेंडू इथे हाताळला जातोय. अगदी आदेश बोडकच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी, क्वालिटीची गोलंदाजी खरं तर पाहायला मिळाली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी हा चेंडू खरं तर पुन्हा एकदा टाकावा लागेल. या सीडीचं वाईट बॉल. अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळतीये. इथे देखील आडवा बॅटने खरं तर फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत आहेत. चेंडू जमिनीला समांतर होता. चुकी झाली आहे. प्रोटेक्शन गरजेचं आहे. आणि त्यानंतर याही चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने 18 धावा अगदी धावफलकावरती. दुसऱ्या षटकातला मित्रांनो एक चेंडू उरलाय. अंतिमचा चेंडू इथे शिल्लक आहेत. महेश अगदी मोडक अगदी स्ट्राईक वरती महेश मोडक सज्ज होतात. कॅप्टन कूल आहेत मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण जारी असेल. हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. त्यानंतर याही चेंडूवरती सिंगल. 2 षटकांचा मित्रांनो इथे खेळ संपला. धावफलकावरती 19 धावा आहेत. तर मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रथमेश गायकवाड याच्या माध्यमातून खरं तर मॅजिक षटक मैदानाच्या आतमधून मार्गस्थ होत आहे. षटक अगदी महत्वपूर्ण असेल. त्यानंतर पॉवर प्ले देखील या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. 16 धावांचं टार्गेट इथे पूर्ण होऊ शकेल की नाही. महेश बोडक यांच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतील की नाही. तर त्यानंतर दुसऱ्या साइडून बद्री राठोडचा ब्लास्ट पाहायला मिळेल का. चला टीम वेळ वाचवा. क्षेत्ररक्षण टीम लगेच क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अगदी प्रथमेश गायकवाड या ठिकाणी षटक मार्गस्थ करेल. क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर काउंट कॉर्नर देखील आदेश मोडक या ठिकाणी आपण पाहतोय. लोंगॉन मध्ये खरं तर धनराज साठे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. चला मॅचला आपण ऑन करूयात. अगदी मॅजिक षटकाला होतीये सुरुवात. 16 धावा इथे महेश यांच्या बॅटमधून येतील का पाहणं गरजेचं आहे. वडकी सुपर लीग 2025 चा थरार. पुणे जिल्ह्यातील खरं तर सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेट स्पर्धा सातत्याने आम्हाला पाहायला मिळतीये. खोलवर टप्प्यात मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय चुका झाली आहे. चुकी टाळावी लागेल. कव्हर प्रोटेक्शन गरजेचं आहे. आणि धनराज साठे अगदी चित्त्याच्या वेगाने धावलाय. अगदी कित्येक मीटर वरून खरं तर चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक चांगली क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील होत आहे. धावा वाचवणं गरजेचं आहे. महेश आक्रमण करतील का नाही. 16 धावांचं टार्गेट आणि त्यानंतर पॉवरफुल तर आहे. सक्सेसफुल सुद्धा आहे. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या पलीकडे. ब्युटिफुल षटकार महेश यांच्या बॅटमधून. सिक्सर. षटकार खरे तर मिळेल. षटकाराच्या मदतीने 27 रन ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश गायकवाड यांच्यावरती आक्रमण या ठिकाणी देखील चढवला जातोय. अगदी 2 चेंडू मध्ये आता धावा आल्या जवळजवळ 8 आणि 4 चेंडू मध्ये धावा आल्याच्या प्रकाश सर 8. 4 चेंडू मध्ये इथे 8 धावा येतील का. महेश मोडक यांच्याकडे कित्येक स्पर्धांमध्ये क्षमता आहे. क्षमता दाखवावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू हवाई मार्गाने. इट इज अ नो बॉल आणि त्यानंतर नो बॉल प्लस सीमारेषा फरार. 4 रन चौकार. नो बॉल प्लस चौकार. 5 धावा खरं तर इथे बोनस पॉइंट मध्ये टीमला मिळत आहेत. धावफलकावरती धावांचा आकडा आहे तो मात्र 32 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. इथे काळमंत्र खरं तर मैदानाच्या आतमध्ये दिले जात आहेत. अगदी आदेश बोडक यांनी देखील काळमंत्र सुचवलाय. ते कानमंत्रांचा वापर त्यानंतर गणेश देखील आले होते. कानमंत्रांचा वापर मैदानाच्या आतमधून केला जातोय की नाही पाहणं गरजेचं आहे. मॅच महत्वाची आहे. बोनस मिळेल का या टीमला. इथे देखील आक्रमण होतोय. क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पडेल. सिंगल मिळेल डिक्लेअर मध्ये. धावफलक 33 या आकड्यावरती. आतापर्यंत 14 धावा या षटकामधून येत असताना पाहायला मिळाल्या. 3 चेंडू मध्ये 2 धावा इथे खरं तर कंप्लीट करावे लागतील. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर सज्ज होत आहेत. इथे देखील खोलवर टप्प्यात चेंडू समोर खेळाय. धनराजसाठी पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतील. अगदी बनबाऊस रोखावा लागेल आणि त्यानंतर टार्गेट होतं. टार्गेट खरं तर इथे पूर्ण होतंय. तब्बल 16 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश अगदी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. या सीडचा वाईट बॉल. अवांतर धावा या ठिकाणी खरं तर पाहतोय. प्रथमेशला चेंडू पुन्हा एकदा हाताळावा लागेल. अजून 2 चेंडू या ठिकाणी खरं तर या षटकातले उरलेत.
4 चेंडूमध्ये जवळजवळ 17 धावा या षटकामध्ये आलेल्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. आक्रमण तर खरं तर महेश यांच्या बॅट मधून झालंय. अगदी लवपूल टॉस क्षेत्ररक्षक इथे खरं तर सज्ज होते. सिंगल झाली पूर्ण दुहेरीचा कॉल आहे. इथे चुका होतील. मैदानाच्या आतमधून काय पाहायला मिळेल. अगदी डायरेक्ट हिट खरं तर होते. अगदी नेमबाजी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विकेट आले. बॅटर मात्र घरट्याच्या प्रवास करेल. विकेट. बॅटर बाद झाला. धक्का क्रमांक या ठिकाणी खरं तर दुसरा अति घाई आणि पुरुष एकदा संकटात नाही या ठिकाणी आपण पाहतोय. पत्री राठोड बॅक टू द पवेलियन. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सचिन चाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक चेंडू इथे उरलाय. एक चेंडू उरलाय. चला मॅच ऑन करा. चला लक्षात घ्या. एक चेंडू एक खरं तर उरलाय. चला मॅच आपण पुन्हा एकदा ऑन करतोय. एक चेंडू जो आहे तो इथे उरलाय. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. मॅच आपण ऑन करूयात. सचिन चाटे मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. अगदी याही चेंडूवरती सिंगल आहे ती मिळेल. अगदी मित्रांनो पाहायला मिळेल. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 48 रन्स ऑन द बोर्ड. 48 धावा धावफलकावरती आहे. तो उर्वरित अंतिमचं षटक या ठिकाणी उरलंय. चला मॅच ऑन करा. चला क्षेत्ररक्षण टीम अगदी 4थं षटक खरं तर या ठिकाणी मार्गस्थ होत आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. अक्षय शेवाळे यांच्या माध्यमातून खरं तर मित्रांनो अगदी 4थं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतील आक्रमण बनवण्यासाठी. क्षेत्ररक्षण अगदी पुन्हा एकदा सजवलंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेट. त्यानंतर काउंट कॉर्नर लॉंग कॉर्नर सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला अगदी पाहायला मिळतील. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा डीप कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. मॅच आपण ऑन करूयात. ते देखील आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फेकी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा होते. काय क्षेत्ररक्षण आज मात्र टीमचं पाहायला मिळेल. प्लॅनिंग आखणी करावी लागेल. अगदी यस इट इज अ व्हाईट बॉल. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. अक्षय शेवाळे खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर इथे आक्रमण तर होतोय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी आहे. चेंडूला इथे रोखावा लागेल. इथे फेकी तर झालीये आणि त्यानंतर याही चेंडूवरती अगदी मिळाल्या आहेत त्या 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने 50 ओलांडती टीमची 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन ऑन द बोर्ड. 51 धावा खरं तर धावफलकावरती आहेत. अजून जर पाहिलं तर या षटकाबदले 4 चेंडू खरं तर उरलेत. 4 चेंडू मध्ये देखील मॅक्सिमम किती धावा येत आहेत. सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गणेश मैदानाच्या आतमध्ये 9 बॅट्सलँड मध्ये चेंडू पडलाय. 3 क्षेत्ररक्षक फेकी करतायत. अगदी गणेश यांची फेकी इथे दर्जेदार असती. अगदी जर आपण पाहिलं तर याही चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगलच्या मदतीने 52 धावा धावफलकावरती आहेत. कशा प्रकारे खरं तर इथे कामकाज मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा महेश मोडक इथे सज्ज होत आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटर इथे आक्रमण बनवण्यासाठी आहेत. इथे देखील आक्रमण तर होतोय. चेंडू उंच हवाय तडाखा. अगदी क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा फेकी. आनंद ढवळे यांच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किल्ल्याची जशी तटबंदी आहे तसं क्षेत्ररक्षण आज मात्र आनंद ढवळे यांनी देखील मैदानाच्या आतमध्ये सजवलंय. 2 मिळतील. 2च्या मदतीने 54 धावा अगदी धावफलकावरती आहेत. ₹54 रन ऑन द बोर्ड. 54 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. तर त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे अगदी खुरबट टप्प्यात चेंडू एक हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. धनराजसाठी कोणतीही चुकी इथे करणार नाहीयेत आणि टिपला जातोय झेल. महेश मोडक यांचा संपवला गेलाय खेळ. एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून येते. महेश मोडक या ठिकाणी बाद होत आहेत. त्यानंतर होणारे मॅच खरं तर आम्हाला पाहायला मिळेल वडकी इंडियन्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स टीम. वडकी कॅपिटल्स टीम आणि वडकी इंडियन्स टीम आपल्याला कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी खरं तर यायचंय याची नोंद घ्या. एक चेंडू इथे उरलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी अजित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
एक चेंडू खरं तर उरलाय. अजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत. अजित मोडक मैदानाच्या आतमध्ये 54 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. वडकी कॅपिटल्स टीम आणि वडकी इंडियन्स टीम कॉल असेल बोथ कॅप्टनला टॉस साठी यायचंय. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होतोय. सिंगल मिळेल त्यानंतर दुहेरीचा किल कॉल आहे आणि त्याचबरोबर तिसरीचा धावाचा इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पाहणं गरजेचं असेल. आणि त्यानंतर याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 3 धावा. 3 धावा मिळतील. 3 धावांच्या मदतीने अगदी विजयासाठी आता मात्र वडकी सुपर जायंट्स टीमला विजयासाठी 58 धावांची आवश्यकता असेल. चला टॉस साठी विनंती असेल. चला वडकी कॅपिटल्स टीम आपण टॉस साठी आणि त्यांच्या विरोधात वडकी इंडियन्स टीम टॉस साठी पोहोचा. खर तर एक विजय नावावरती करण्यासाठी वडकी कॅपिटल्स टीम पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये उतरेल. सातत्याने जेवढे मॅचेस खरं तर झाल्यात तेवढे मात्र पराभूत होत आलेत. कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमधून. कित्येक धावांनी खरं तर सामना इथे अपोजिट संघाला पराभूत करावा लागेल. जर जिंकायचं असेल तर क्षमता आपल्यामध्ये असायला हवी. प्रयत्न सातत्याने करायला हवेत. 100% मैदानाच्या आतून द्यायला हवेत. वडकी कॅपिटल्स टीमचा इथे कमबॅक पाहायला मिळेल का? चला बोथ कॅप्टन टॉस साठी खरं तर पोहोचा. वडकी कॅपिटल्स टीमचा या ठिकाणी कॅप्टन पाहायला मिळेल. चला स्वराज मोडक सर आपण टॉस साठी पोहोचा. मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी आपण नाणेफेक खरं तर घेतोय. वडकी इंडियन्स टीम बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या. चला वडकी इंडियन्स टीम आपला कॅप्टन खरं तर टॉस साठी पोहोचवा. विनंती असेल. विजयासाठी धावांची आवश्यकता असेल अगदी. चला वडकी इंडियन्स टीम बोथ कॅप्टन आपण टॉस साठी खरं तर पोहोचा. वडकी कॅपिटल्स टीमचा कॅप्टन या ठिकाणी स्वराज पोहोचलाय. इंडियन्स टीम आपला पण पाचवा. चला लवकरात लवकर वेळ वाचवा. अरे चोंबू चला बोथ कॅप्टन खरं तर आहेत मान्यवर. आदरणीय नानासो मोडक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण नाणेफेक घेतोय. बोथ कॅप्टन या ठिकाणी आहे. स्वराज सर आणि रणजित सर यांच्यामध्ये खरं तर हा सामना पाहायला मिळेल. कॉल कोण करतंय? छाप्याचा कॉल आहे. वडकी इंडियन्सने खरं तर कॉल केलाय आणि टॉस खरं तर वडकी इंडियन्स टीमने जिंकलाय. टॉसचा बॉस वडकी इंडियन्स टीम आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय वडकी कॅपिटल्स टीम बॅटिंग करावी लागेल. सलामीची जोडी तयारी ठेवा. खरं तर वॉर्मअप अमोल सर इथे चालू करावा लागेल कारण की विजयाच्या दिशेने खरं तर टीम आपली वाटचाल करते. चला मॅचला आपण चालू असलेली मॅच प्रकाश सर चालू करूयात. इथे आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय. धनराज साठेला अडकवलं जातंय की काय? पदर तर पसरलाय आणि पदर अगदी मित्रांनो पुन्हा एकदा फाटका निघालाय. कित्येक खरं तर मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. काय काय खरं तर पाहायला मिळेल. अगदी वडकी सुपर लीग 2025 चा थरार खरं तर आहे. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये उलटा पुलटा खरं तर चेंडू खेळायचा होता. डेड बॉल या ठिकाणी मृत चेंडू या ठिकाणी कळवला जातोय.
चला मॅचला ऑन करूयात. अगदी पाठीमागचा चेंडू मृत या ठिकाणी पंचांनी कळवलाय. खरं तर मिशनला थोडासा प्रॉब्लेम आला होता, तांत्रिक अडचणीमुळे इथे डेड बॉल कळवलाय. चला मॅच आपण पुन्हा एकदा ऑन करतोय. धनराज पुन्हा एकदा सज्ज होतील. नॉन स्ट्राईक लागते कॅप्टन कूल. आनंद ढवळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत नॉन स्ट्राईकला. साहिल अगदी षटक मार्गस्थ करतोय. इथे अगदी आक्रमण बनवलाय. चेंडू उंच हवाई तडाखा आहे. क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. टिपला जातोय झेल. अगदी उंची तर खूप होती, परंतु मित्रांनो लांबी नाहीये आणि टिपला जाईल झेल. खेळाडूचा संपवलाय खेळ. ओयुटी विकेट. मोठी विकेट खरं तर येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. दंडा साठे मात्र बॅक टू द पवेलियन झालाय. प्रकाश यांच्या माध्यमातून खरं तर कोणतीही चुकी तिथे आम्हाला पाहायला मिळाली नाही. एक चांगला झेल या ठिकाणी खरं तर पाहायला मिळालाय. तर न्यू पॅटर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी या ठिकाणी दाखल होत असताना खरं तर पाहायला मिळेल वडकी सुपर जायंट्स टीमचा वंडर बॉय सातत्याने आम्ही कळवत असतो. आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आज थोडीशी दुखापत देखील आहे, त्यानंतर पुरुष एकदा खेळी करण्यासाठी सज्ज होत आहेत. टीम मालकाचा विश्वास आहे आक्रमण देखील बनवतील. इथे सिंगलच्या मदतीने दुहेरीचा देखील कॉल आणि त्यानंतर याही चेंडूवरती मिळाल्यात 2 धावा. इथे देखील 2 मिळतील. 2च्या मदतीने धावफलक अगदी 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे अगदी चेंडू खरं तर मैदान यस सीड नो बॉल. नो बॉल खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. आदेश पुरुष एकदा सज्ज होतील. फ्री हिटचा चेंडू ताव तर मारेल. मैदानाच्या आतमधून काय घडेल. अभ्यासनं खरं तर चेंडू मात्र खरं तर जाऊन भेटतोय आणि त्यानंतर वेग अगदी पूर्णपणे कमी केला जातोय. सिंगल मिळेल फ्री हिटच्या चेंडूवरती. धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. अजून एक चेंडू खरं तर इथे उरलाय. आनंद ढवळे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. एक पॉवरफुल खेळाडू आहे. कित्येक मॅचेस मध्ये नावाचा डंका आम्हाला पाहायला मिळाला. इथे अपील जोरदार पंचांकडे मागणी या ठिकाणी केली आहे. दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमधून येत आहे आणि इथे काय पाहायला मिळतंय. पाहणं गरजेचं असेल. दोनही पंच थोडीशी चर्चा करतील आणि निर्णय जो आहे तो देखील आम्हाला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावांचा आकडा आहे या ठिकाणी आपण खरं तर पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. इथून पुढे खरं तर हे समीकरण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी तुषार येवले या ठिकाणी पाहायला मिळतील. प्लॅनिंग पुन्हा एकदा मैदानाच्या आतमधून केलं जातंय. तुषार यांच्या माध्यमातून कसे चेंडू इथे मार्गस्थ केले जातील पाहणं गरजेचं आहे. मॅच महत्वपूर्ण असेल. दबाव दडपण प्रेशर या मॅच वरती खूप उडवलं जात आहे. दोन्ही संघ बलवान एकमेकांच्या समोर अगदी झुंजताना सातत्याने आम्हाला पाहायला मिळालेत. चला टीम वेळ वाचवा. गोलंदाजी टीम विनंती असेल क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं. मॅच अगदी आपल्याला ऑन करायची आहे. अजून एक मॅच खरं तर बाकी आहे. लक्षात घ्या वेळ वाचवून आपलं गरजेचं असेल. बद्री राठोड याच्या माध्यमातून खरं तर हे षटक अगदी मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतंय. मॅच आपण पुन्हा एकदा ऑन करतोय. आदेश मोडक ऑन स्ट्राईकला आहे. इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमधून पाहिला. यस 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 पुन्हा एकदा मुख्य पंचांचा निर्णय आलाय. चेंडू जो आहे तो अगदी या ठिकाणी पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू असेल. त्यानंतर नो बॉलचा इशारा देखील आलाय. नो बॉल प्लस अगदी सिंगल मिळेल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा जारी. आनंद ढवळे इथं पुन्हा एकदा फ्री हिटचा फायदा उचलण्यासाठी मैदानाच्या आतमधून सज्ज होत आहेत. कित्येक विक्रम खरं तर या खेळाडूच्या नावावरती आहेत. उंच हवाई तडाखा. धावा ज्या आहेत त्या धावून कंप्लीट कराव्या लागतील की काय. क्षेत्ररक्षण अगदी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डाऊन. इथे अगदी षटकार कळवलाय. सिक्सर या ठिकाणी खरं तर खेळलाय. आक्रमण खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. एक चुका खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतील. चुका वारंवार होत गेल्या. षटकार मिळतोय. 14 धावा मित्रांनो धावफलकावरती आहेत. त्यानंतर तो चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये
अगदी चेंडू खरं तर मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतो. यस, हा चेंडू पुन्हा एकदा बद्री राठोडला इथे टाकावा लागेल. वाईट बॉल टाकलाय आणि बॅटने फटका खेळलाय आणि त्यानंतर आक्रमण याही चेंडूवरती होतंय. सिंगल आहे ती मिळते. दुहेरीचा कॉल इथे देखील केला जातोय, परंतु थांबावं लागेल. या चेंडूवरती सिंगलवरती समाधान आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा 16 या आकड्यावरती पोहोचतोय. 10 संघांचा संघ आणि त्यानंतर वडकी सुपर लीगचा थरार ऑप्शन पद्धतीने करतरी लीग आम्हाला पाहायला मिळते. इथे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमधून काय घडेल. दांडी जी आहे ती केली जाते गोल. आदेश मोळक बॅक टू द पवेलियन. ओयूटी एक मोठी विकेट मैदानाच्या आतमधून आली आहे. धक्का क्रमांक 8 संघाला अगदी दुसरा धक्का खरं तर या ठिकाणी बसत असताना आम्हाला पाहायला मिळाला आहे. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपण सागर मोरे यांना पाहतोय. 16 धावसंख्या धावफलकावरती आहेत, तर 2 धक्के टीमसाठी बसलेत. मॅच पुन्हा एकदा ऑन करतोय सागर. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर मोरे यांना गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी बद्री राठोड या ठिकाणी काय चेंडू पाठीमागचा हाताळलाय. आदेश आणला खरं तर त्रिफळा उद्ध्वस्त केली आदेशशी. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. त्यानंतर वेगवान चेंडू फेकी मैदानाच्या आतमधून केली जाते आणि याही चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. 2 मिळतील. 2च्या मदतीने 18 धावा अगदी धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा आक्रमण करावं लागेल. इथे देखील पुढे सरसावलेत. गॅप बरोबर शोधलाय आणि त्यानंतर आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल कव्हर प्रोटेक्शन झालंय आणि धावा ज्या आहेत पुन्हा एकदा याही चेंडूवरती 2 धावा आल्यात. एक चेंडू जो आहे तो खरं तर दुसऱ्या षटकातला उरलाय. 20 रन्स ऑन द बोर्ड. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 20. 13 चेंडू धावांची आवश्यकता असेल 38. 13 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सागर मोरे ऑन स्ट्राईक. खोला टप्प्या चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पुढे एकदा डिपेक्सला कव्हरला सज्ज होत आहेत. सिंगल आले. दुहेरीचा प्रयत्न इथे खरं तर थांबवलं जातोय. षटक क्रमांक मित्रांनो मैदानाच्या आतमधून 2चा खेळ संपलाय. 21 रन ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिक ओव्हर साठी महेश मोडक या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. अगदी 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपण पाहतोय. इथे जर 16 आल्या तर बोनस देखील मिळेल आणि बोनस जर मिळाला तर समीकरण पुन्हा एकदा अगदी सोपं होईल. परंतु 16 धावा इथे जमवणं गरजेचं हे मात्र वडकी सुपर जायंट्सला टीमला गरजेचं असेल. आणि महेश मोडक यांची कामगिरी कशा प्रकारे या खरं तर मॅजिक षटकामध्ये आम्हाला पाहायला मिळेल ते देखील महत्वाचं आहे. ड्रिंक्स ब्रेक देखील आपण दरम्यान करतो. त्याला ड्रिंक्स ब्रेक देखील लवकरात लवकर संपन्न करायचा आहे. यानंतर देखील मॅच आम्हाला पाहायला मिळेल. दोनही संघ बलवान आहेत. वडकी इंडियन्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स टीम. दोनही बलवानांमध्ये झुंज करत नंतरच्या मॅच मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. परंतु चालू असलेली मॅच देखील मित्रांनो चालू करावी लागेल. विजयासाठी 12 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 37 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी महेश मोडक एक स्टार सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये आहेत. विश्वास आहे टीमचा. विश्वास आहे खरं तर पाठी राख्याचा. विश्वास आहे पाठीच्या कण्याचा. महेश मोडक पुढे सरसावलेत. आक्रमण होते आडव्या बॅटने. इथे आक्रमण तर केलं जातंय आणि चेंडू अगदी लँड होत असताना सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकार सागर मोरे यांच्या बॅटमधून येतोय. षटकार खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतोय. 27 रन ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. धावा बनतील का? धावा बनवाव्या लागतील. प्रयत्न करायला हवेत. इथे देखील पुलटॉस बरोबर गॅप शोधलाय. त्यानंतर गॅप मध्ये देखील आक्रमण तर होतं. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूचा वेध घेतील. त्यानंतर याही चेंडूवरती 2 आहेत त्या कंप्लीट होत आहेत. 2 मिळतील आताच्या चेंडूवरती. अगदी 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 आल्या. 4 चेंडूमध्ये 8 आणावे लागतील. की 8 येतोय तो देखील पाहावं लागेल. इथे क्षेत्ररक्षक फेकी करतील. त्याचबरोबर यस सिटीज नो बॉल. नो बॉलचा इशारा. प्लस सिंगल मिळतीये. तब्बल 2 धावांचा बोनस या ठिकाणी खरं तर वडकी सुपर जायंट्स टीमला भेटत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडूमध्ये 10 आल्या. 4 चेंडू अगदी मिळवायच्या आहेत त्या.
6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू मध्ये 6 येतील का? महेश मैदानाच्या आतमधून कमबॅक करतील का? मैदानाच्या आतमधून आक्रमण तर होतोय. फ्री हिट जारी असेल. उंच हवाई तडाखा. क्षेत्ररक्षक होत आहेत सज्ज. अगदी आपण पाहतोय सेलिब्रेशन बनवलं होतं, परंतु मैदानाच्या आतमधून काय पाहायला मिळेल? फ्री हिटचा चेंडू खुल्या फटकेबाजीसाठी आनंद ढवळे अगदी सज्ज होते. येथे चूक खरं तर करणार नाहीत. याही चेंडूवरती 2 आल्यात. अगदी 33 धावा फलकावरती आहेत. 33 रन ऑन द बोर्ड. इथे देखील आक्रमण तर होतोय. चेंडू लँड होत असताना सीमारेषेच्या पलीकडे आनंद ढवळे यांच्या बॅट मधून अगदी क्लासिकल बिग सिक्सर. 6 रन षटकार. षटकार खरं तर या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळेल. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलतंय. टार्गेट देखील इथे पूर्ण होतोय. बोनस देखील आपण देतोय. 8 चेंडू आणि विजयासाठी अगदी 9 धावांची आवश्यकता. यस डिक्लेअर इथे खरं तर इथे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 7 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू मध्ये 8 येईल का? आक्रमण पाहायला मिळेल का? स्पर्धेतला पहिला 8चा शोध आहे. पहिल्या 8चा शोध आहे, परंतु मैदानाच्या आतमधून आनंद ढवळे यांचा क्लास आहे. चेंडू लँड होत असताना 1 बाउन्स चेंडू आहे का पलीकडे झालाय? यस 1 बाउन्स चेंडू पंचाने खरं तर कळवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 रन. चौकार इथे खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक मित्रांनो पुरुष एकदा बदलतंय. अगदी 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत. मॅच अगदी बदलली आहे. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. चला 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. टीम वेळ वाचवा. मॅच लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. आणि त्यानंतर वडकी इंडियन्स टीम आणि त्यांच्या विरोधात वडकी कॅपिटल्स टीम. दोन्ही टीम्स तयारीत राहायचे. वडकी इंडियन्स टीम आपण लाईन अप करून सज्ज व्हा. त्यानंतर आपली मॅच आहे. 2 बलवानांमध्ये खरं तर ही मॅच आम्हाला पाहायला मिळेल. निमित्त मात्र वडकी सुपर लीग 2025चा थरार आहे. पर्व पहिलं. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. वडकी सुपर जायंट्स टीमला मैदानाच्या आतमधून जबाबदारी खरं तर स्वीकारली. आज तुषारने जबाबदारी तर स्वीकारली आहे. खांदे मजबूत असायला हवेत. जबाबदारी अगदी खांद्यावरती घेतली आहे. सागर मैदानाच्या आतमधून आक्रमण करतील. अगदी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. सिंगल मिळाली. समाधान इथे मानावा लागेल. आणि त्यानंतर फेकी देखील होतीये. सिंगल मिळेल चेंडूवरती. समीकरण पुन्हा एकदा उद्ध्वस्त होतंय. 5 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. आनंद मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चुका आणि चुका झाल्यात. दोघांकडून मित्रांनो चुका झाल्या होत्या. एसटी रक्षकाकडून देखील चुका आहेत आणि बॅटरकडून देखील चुका होत आहेत. चेंडू मात्र अगदी डॉट बॉल आलाय. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. डॉट चेंडू आणावे लागतील. अगदी हलक्या हाताने खेळ केला. क्षेत्ररक्षक पॉइंटला इथे येतील. सिंगल झाली. पूर्ण दुहेरीचा प्रयत्न आनंद सातत्याने कॉल करतायत. त्यानंतर या चेंडूवरती सिंगल मित्रांनो येते. 3 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पॉवरफुल असेल का? अगदी मॅच विनिंग फटका खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. वडकी सुपर जायंट्स टीमचा नावाचा लंका. खरं तर वडकी सुपर लीग 2025 पर्व पहिल्यामध्ये मॅच क्रमांक दिवस क्रमांक 6 आणि मॅच क्रमांक 5 मध्ये दाखवलाय. माफ करा 4 मध्ये दाखवलाय. मॅच मित्रांनो ऑन करायची आहे. अगदी मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो या ठिकाणी ठरलेला खरं तर पाहायला मिळेल. आनंद ढवळे या मॅचचे खरं तर हिरो या ठिकाणी पाहायला मिळतील. चला आनंद ढवळे आपण पण यायचंय आणि चालू असलेली मॅच लगेच आपल्याला चालू करायची. चला वडकी कॅपिटल्स टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दोन्ही टीम्स 12th मॅन पाठवून द्या.